हॅलो एव्हरीवन, मी दीपाली. आज तुम्हाला सांगणार आहे एंजल्स आणि एंजल थेरपीच्या कोर्सबद्दल. कोण आहेत हे एंजल्स? देवाने जेव्हा विश्व निर्माण केले त्यावेळेला सर्वात पहिले बनवले ते एंजल्स. या सृष्टीचं पालन पोषण, संगोपन, संरक्षण या सर्वांची जबाबदारी घेण्यासाठी, देवाची सर्व कामे करण्यासाठी एंजल्सची निर्मिती करण्यात आली. एंजल्स जे आहेत ते या विश्वाची पहिली निर्मिती आहे. एंजल्स म्हटलं की आपल्याला असं वाटतं की पर्टिक्युलर एखाद्या जाती धर्माचे हे आहेत, परंतु एंजल्स म्हणजे देवदूत आणि ते आपल्याला सर्वच जाती धर्मांमध्ये आढळतात. जसं रामायणामध्ये हनुमान, महाभारतामध्ये कृष्ण, सर्व होऊन गेलेले संत, तसंच या ब्रह्मांडातील जो जो मनुष्य एकामेकांना मदत करतो तो या पृथ्वी तलावरचा अर्थ एंजल आहे. देवाने हे विश्व निर्माण करताना तो सगळीकडे पोहोचू शकत नव्हता. या सृष्टीच्या कणाकणात असलेलं चैतन्य अबाधित आणि संतुलित राखण्यासाठी त्याचं चलनवलन व्यवस्थित सुरू राहावं यासाठी एंजल्सची निर्मिती केली गेली. आपण म्हणतो की देव सगळीकडे आहे, देव कुठेतरी एकाच ठिकाणी, पण देवाची जी ऊर्जा आहे ती वाहून नेणे आणि देवाने सांगितलेली कामे करण्यासाठी असंख्यवत एंजल्स या पृथ्वी तलावर पाठवण्यात आले, त्यांची निर्मिती केली गेली. म्हणूनच या एंजल्सला कुठलाही जाती किंवा धर्म नाही, त्यांना जेंडर सुद्धा नाही, ते स्त्री किंवा पुरुष नाही, कारण स्त्री पुरुष तयार करण्याच्या आधीच एंजल्सची निर्मिती केली गेली होती. एंजल्स जे आहेत ते देवाने त्यांना महत्वाचं काम दिलं, ते म्हणजे सृष्टीतील प्रत्येक जीव जंतू, मनुष्य, प्राणी, झाडे झुडपे यांचं संरक्षण करण्याचं. आणि ते नियमितपणे आपल्याला समजो अगर न समजो ते त्यांचं काम करतच आहे. हे जे एंजल्स आहेत ते खूप शांत आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत. आपल्या समस्या हळुवारपणे सोडवण्यासाठी एंजल्स आहेत. एंजल्स ही माणसासाठी किंवा जीवसृष्टीसाठी कार्य करण्यासाठी तयार केलेली एक स्वतंत्र प्रणाली आहे. एंजल्स हे प्रकाशरूपी असतात, त्यांना शरीर नसतं, कारण ते मानवाच्या आधी निर्माण केले गेले. ते प्रकाशरूपी असतात. त्यांचा ओरा 1-1.5 फुटापासून 7 ते 8 फुटापर्यंत उंच असतो. हे जे एंजल्स आहेत ते सर्वत्र भ्रमण करू शकतात. अगदी काही क्षणांमध्ये ते एखाद्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकतात. शिवाय टाइम ट्रॅव्हल करण्याची सुद्धा त्यांच्याकडे अनुमती आहे. ते कुठल्याही टाइम ट्रॅव्हल करू शकतात. जसं तुमच्या पास्ट मध्ये जाऊ शकतात, तुमच्या पास्ट लाईफ मध्ये जाऊ शकतात, तुमच्या फ्युचर मध्ये जाऊ शकतात, तुमच्या वर्तमान काळात काय काय घडते हे सुद्धा त्यांना माहित असतं. हे जे एंजल्स आहेत त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट छोटी किंवा मोठी नसते. एखादं काम, एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत, अनेक मार्ग आहेत, ज्या मार्गांचा वापर करून हे एंजल्स मानवाच्या अनेक समस्या सोडवतात. हे जे एंजल्स आहेत त्यांना आपण कुठल्याही गोष्टीसाठी बोलवू शकतो. कुठल्याही छोट्यात छोट्या ते मोठ्यात मोठ्या गोष्टीसाठी, संरक्षण, संगोपन, पालन पोषण, जीवन चरितार्थ चालवणे, अशा कोणत्याही गोष्टीसाठी आपण त्यांना बोलवू शकतो आणि ते आपल्याला मदत करून त्यांनाही आनंद होतो. एंजल्सला शरीर जरी नसलं, ते प्रकाश रूपी जरी असले तरी त्यांना पंख असतात, कारण त्यांचं हृदय इतकं विशाल आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे की त्यांचं हृदय त्यांच्या पंखांमध्ये सुद्धा सामावलेलं आहे. हे जे एंजल्स आहेत त्यांच्याकडे न संपणारा वेळ आणि एनर्जी आहे, न संपणारे रिसोर्सेस आहेत, मार्ग आहेत. हे जे एंजल्स आहेत आपण मेडिटेशनद्वारे,
एंजल्सला पाहू शकतो. मेडिटेशन मध्ये सुरुवातीला आपल्याला एंजलची लाईट दिसू शकते. एंजल्स जे आहेत ते डीप मेडिटेशनद्वारे हळूहळू तुम्हाला त्यांच्यासोबत तुमची इंटरॅक्शन्स व्हायला सुरुवात होते. जसं तुम्हाला लाईट्स दिसणे, पंखांची फडफड ऐकू येणे, एंजल्स तुमच्या जवळ आहेत असा आभास होणे, त्यांचे स्पर्श जाणवणे, या सगळ्या गोष्टींद्वारे आपल्या सर्व सेन्सेसद्वारे आपल्याला एंजलचं अस्तित्व जाणवू शकतं. आता हे एंजल्स कुठे राहतात? एंजल्स हे निसर्गाच्या चैतन्य विश्वात राहतात. निसर्गाचं चैतन्य जिथं आहे तिथे ते राहतात. ते निसर्गाच्या अगदी जवळ जवळ आहेत, निसर्गाच्या ते कणाकणात राहतात. म्हणूनच आपण जेव्हा पिकनिकसाठी किंवा निसर्ग भ्रमणासाठी जेव्हा निसर्गामध्ये जातो, पाण्यात पाय सोडून बसतो, झाडांवरून हात फिरवतो, हिरवळीवर बसतो, त्यावेळेला आपलं हार्ट चक्र लगेच हील होतं. कारण जेव्हा आपण झाडापानांना नैसर्गिक गोष्टींना स्पर्श करतो, पाण्यात पाय सोडून बसतो, त्यावेळेला जसं आपण त्या गोष्टींना टच करतो तसे त्यामध्ये असलेले एंजल्स, त्यामध्ये राहणारे एंजल्स आपल्याला टच करतात. त्यामुळे ते झाडाच्या प्रत्येक कणाकणामध्ये, झाडांच्या निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात राहतात. पानं, फुलं सुगंधित करण्याचं काम एंजल्स करतात. फुलांमध्ये सुगंध भरणं, या निसर्गामध्ये रंग भरण्याचं काम एंजल्स करतात. एंजल्स जे आहेत ते सुगंध आणि कॅन्डल्स यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणून त्यांच्या प्रेयर्स करताना, त्यांच्या प्रार्थना किंवा पूजा करताना आपण एंजल्सची प्रेयर किंवा प्रार्थना करताना ताजी फुलं आणि कॅन्डल्स वापरतो. एंजल जे आहेत ते आपल्याला कशा प्रकारे हील करतात? एंजल जे आहेत ते वात्सल्याने, प्रेम आणि करुणेच्या प्रकाशाच्या उच्च लहरींनी आपलं मन, आपलं शरीर, आपला ऑरा, आपला आत्मा यांच्यामध्ये असलेले सर्व ब्लॉकेजेस विरघळून टाकतात. हे ब्लॉकेजेस रिमूव्ह करतात. त्यानंतर आपले सर्व ब्लॉकेजेस विरघळल्यानंतर आपल्याला हळूहळू आपलं लाईफ, आपली एनर्जी ही चांगली होतीये, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे बदल होत आहेत, आपण एनर्जेटिक होतोय अशी फिलिंग येते आणि आपल्याला हिलिंग मिळतं आणि आपण एखाद्या समस्येमधून बाहेर पडतो किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण होते. आता हे जे एंजल आहेत हे एंजल थेरपीद्वारे कशा प्रकारे पुढे आले? 17व्या दशकापासून लोकांना एंजल्सचे अनुभव जे आले ते लोकांनी एकमेकांसोबत शेअर करायला सुरुवात केली. सुरुवातीला जगभरामध्ये प्रसिद्ध होत असलेल्या नॉवेल्स, मॅगझिन्स मधून ह्या स्टोरीज एंजलनी मदत केल्याच्या छापून यायला लागल्या. हळूहळू जेव्हा 90व्या दशकामध्ये वेबसाईट सुरू झाल्या, त्या वेबसाईट्सवर सुद्धा वेगवेगळ्या स्टोरीज यायला लागल्या. या स्टोरीज प्रसारित होऊ लागल्या आणि त्यांचा प्रचार तिथून, एंजल्सचा प्रचार, एंजल्सच्या सक्सेस स्टोरींचा प्रचार तिथून सुरू झाला. एंजल थेरपीच्या ज्या प्रणेत्या आहेत त्या आहेत डॉरिन व्हर्च्यू. डॉरिन व्हर्च्यू ज्या आहेत त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगामधून त्यांनी एंजल थेरपी ही जगासमोर आणली. त्यांनी खूप रिसर्च केला, खूप अभ्यास केला आणि एंजल्स ही थेरपी म्हणून त्यांनी जगाला दिली. आणि आजही एंजल थेरपी अतिशय प्रचलित थेरपी आहे, जी त्वरित आणि एक सूदिंग, पीसफुल इफेक्ट आपल्याला देते. जेव्हा एंजल्स आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा आपलं आयुष्य तात्काळ बदलायला सुरुवात होते. आपल्या एनर्जी ज्या आहेत त्या कूल डाऊन, काम डाऊन होतात. आपल्यामध्ये पेशन्स डेव्हलप होतात. कुठल्याही समस्येशी तोंड देण्याचा कॉन्फिडन्स, तसंच एक होप, आशा आपल्यामध्ये निर्माण होते आणि हळूहळू करून त्या प्रसंगातून आपण बाहेर पडतो. मुळातच आपल्या आयुष्यात येणारे जे चॅलेंजेस आहेत ते आपले कार्मिक असतात. जसे कर्म आपण या किंवा मागच्या कुठल्याही जन्मांमध्ये केलेले असतात त्यानुसार काही गोष्टी आपल्याला या जन्मामध्ये अलॉट झालेल्या असतात आणि त्या गोष्टी आपल्याला इथे प्रसंग म्हणून पुढे येतात. परंतु तुम्हाला या कार्मिक बंधनांमधून सुद्धा वाचून तुमचं लाईफ बेटर करण्यासाठी, प्रॉस्परस करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी एंजल्स तुम्हाला हेल्प करतात. एंजल्स ऑलरेडी या पृथ्वी तलावर एक्झिस्ट आहेत, परंतु
या थेरपीच्या माध्यमातून आपण त्यांना जाणीवपूर्वक बोलून आपल्या समस्या सांगून त्यांच्याद्वारे त्या समस्या त्यांच्या मदतीने आपण सोडवू शकतो। एंजल जे आहेत त्यांना आपल्या आयुष्यामध्ये स्वतःहून ढवळाढवळ करण्याची परमिशन मात्र देवाने दिलेली नाहीये। म्हणूनच एंजल्सला जेव्हा आपण मदत मागतो, त्यांना आपण बोलवतो, त्याच वेळेला एंजल्स येतात आणि आपली मदत करतात। कुठल्याही छोट्यात छोट्या ते मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत एंजल्स आपली चांगल्या प्रकारे मदत करतात। आता एंजल जे आहेत त्यांचे प्रकार कोणते कोणते? मुख्यत्वे करून एंजल्सचे 3 प्रकार आहेत। पहिला म्हणजे आर्क एंजल्स। आर्क एंजल्स जे आहेत ते मुख्य एंजल्स असतात, देवाने नेमून दिलेले एंजल्स असतात, जे 15 आहेत आणि ते मुख्य कामं करतात, महत्वाची कामं करतात। जसं संरक्षण देणे, संगोपन करणे, तुमचं करिअर करणे, तुमची मेमरी कॅपॅसिटी वाढवणे, तुमच्या लाईफमध्ये सौंदर्य भरणे, तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या मोठ्या आणि छोट्या घटना घडताना तुम्हाला सपोर्ट देणे, जसं जन्म आणि मृत्यू, याला सपोर्ट देण्यासाठी हे एंजल्स कार्यरत असतात। त्याचसोबत दुसरे असतात ते म्हणजे एंजल्स। असंख्यावत एंजल्स या सृष्टीमध्ये आहेत। मुख्य आर्क एंजलनी नेमून दिलेली कामं करण्यासाठी हे एंजल असतात। हे एंजल्स त्यांनी नेमून दिलेली कामं करतात। तिसरे असतात ते असतात गार्डियन एंजल। गार्डियन एंजल जे असतात ते आपण जन्माला आल्यापासून आपल्या सोबतच असतात आणि जेव्हा आपण जातो ते आपल्या सोबतच जातात। जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत 2 गार्डियन एंजल आपल्या सोबत असतात। आपल्याला प्रत्येकाला 2 गार्डियन एंजल असतात। या एंजल थेरपीमध्ये आपण त्या दोन्ही गार्डियन एंजलशी ओळख करतो आणि त्यांना दरवेळेला आपण गायडन्ससाठी मदत मागतो। ज्या वेळेला तुम्ही इतर लोकांकडून गायडन्स घेता, सल्ला घेता, त्यावेळेला ते त्यांच्या अनुभवातून तुम्हाला सल्ला देतात, परंतु तुमचे जे गार्डियन एंजल असतात त्यांना तुमच्या गेलेल्या पास्टमध्ये किंवा तुमच्या मागच्या कुठल्याही जन्मामध्ये तुमच्यासोबत काय झालंय, या वर्तमान काळात तुमच्यासोबत काय होते आणि पुढे तुमच्यासोबत काय होणार आहे, हे सर्व त्यांना माहित असतं, कारण त्यांच्याकडे तुमच्या लाईफची ब्ल्यू प्रिंट असते। म्हणूनच ते तुम्हाला योग्य सल्ला, तुमच्या लाईफमध्ये योग्य सल्ला आणि योग्य गायडन्स देऊ शकतात। म्हणूनच महत्वाचे असतात आपले 2 गार्डियन एंजल। ते गार्डियन एंजल ओळखण्यासाठी आपण या एंजल थेरपीमध्ये प्रॅक्टिस करतो, मेडिटेशन करतो आणि त्याच्याद्वारे काही सायन्सद्वारे किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते आपल्याला सापडतात, त्यांची नावं सांगतात आणि त्यांची जी नावं आहेत त्यांच्या नावानिशी आपण त्यांना बोलून मदत मागितल्यास ते जास्तीत जास्त तुमच्याकडे लवकर येतात आणि तुम्हाला मदत करतात। अशा प्रकारे एंजल थेरपी ही आज सोपी, वापरण्यासाठी अतिशय सोपी आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारी, तुमचं आयुष्य लगेचच आयुष्यात तुमच्या मिराकलस रिझल्ट घडवून आणणारी एक थेरपी आहे। ही जी थेरपी आहे ती आपण डिटेलमध्ये बेसिक टू ऍडव्हान्स आपल्याकडे शिकवतो। आपल्याकडे बेसिक आणि ऍडव्हान्स असे 2 कोर्स आहेत। बेसिकच्या कोर्सची फी आहे जी ती आहे 7,500 रुपये आणि ऍडव्हान्सच्या कोर्सची फी आहे 10,000 रुपये। परंतु जर आपण बेसिक टू ऍडव्हान्स असा कोर्स जर एकत्र परचेस करताय तर आपल्याला 35,000 रुपये फी आहे, ती आपण बेसिक ऍडव्हान्स वेगळा केल्यामुळे आपल्याला 17,500 रुपयात कोर्स पडतो। पण जर तुम्ही आमच्या कॉम्बो ऑफर मध्ये जर एनरोल केलं तर आपल्याला हा कोर्स फक्त 12,345 रुपयात मिळतो, जो रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आपल्या ऍप मध्ये टाकलेला आहे। या कोर्स मध्ये आपल्याला व्हिडिओ लेसन्स दिलेत, लेसन बाय लेसन आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कंटेंट तिथे पाहून पूर्ण करू शकतो। त्यासोबत आपल्याला पीडीएफ नोट्स दिलेले आहेत, ज्या रेकॉर्डिंग आहेत गायडेड रेकॉर्डिंग्स, त्या सुद्धा गायडेड मेडिटेशनच्या रेकॉर्डिंग्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केले गेलेले आहेत। यासोबत तुम्हाला ई सर्टिफिकेट सुद्धा या कोर्सचं देण्यात येतं। यासोबत तुम्हाला 1 वर्षाचा ऍक्सेस दिलेला आहे। 1 वर्षामध्ये तुम्ही पुन्हा रिपीटेडली
हे कोर्स पाहून आपले टॉपिक्स कव्हर करू शकता, रिव्हिजन करू शकता, आपल्या लाईफमध्ये कोर्स इम्प्लिमेंट करू शकता. आणि हे सर्व जे तुम्हाला मिळाले त्याही पेक्षा एक मूल्यवान गोष्ट तुम्हाला आम्ही दिलेली आहे, ती म्हणजे लाईफ टाईम हँड होल्डिंग. तुमचा दर गुरुवारी एंजल थेरपीचा प्रॅक्टिस सेशन आम्ही घेतो. यामुळे काय होतं की तुम्हाला असलेल्या शंका कुशंका लगेच दूर होतात. याचसोबत प्रत्येक गुरुवारी आपण कुठल्या ना कुठल्या तरी टॉपिकची प्रॅक्टिस आपण त्या ठिकाणी घेत असतो. तर हा कोर्स 12,345 मध्ये घेण्यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर आमचा बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स एनरोल करा, फक्त 12,345 रुपये. आता याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स आपण शिकवतो, कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कव्हर करू. आता सर्वात पहिले म्हणजे यामध्ये आपण शिकवतो म्हणजे एंजल्सची माहिती, इंट्रोडक्शन तुमच्याशी केलं जातं. दुसरी गोष्ट, तुम्हाला एंजल्सची हिस्ट्री, एंजल्स बद्दल ज्या काही स्टोरीज आहेत हिस्ट्रीमध्ये त्या सर्व इथे सांगितले जातात. पुढचा जो आहे तो म्हणजे आपण समजून घेतो आपल्या ऑरा आणि चक्राबद्दल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोल स्टार चक्र, एंजल चक्राशी इंट्रोडक्शन दिलं जातं आणि तुम्हाला एंजलची अटेनमेंट दिली जाते, दीक्षा दिली जाते. त्यानंतर तुम्ही एंजल थेरपी मधल्या सगळ्या गोष्टी वापरू शकता. एंजल सोबत एंजल थेरपी वापरून सक्सेस कसं व्हायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं. नंतर आपण करतो एक छोटंसं मेडिटेशन, ज्याला ग्रॅटिट्यूड मेडिटेशन असं म्हणतात. ज्या वेळेला तुम्ही ग्रॅटिट्यूड एनर्जी मध्ये येतात तेव्हा तुमच्या ज्या एनर्जीज असतात त्या शांत असतात, कूल असतात, सुदिंग असतात, तुम्ही ग्राउंड टू अर्थ असता. त्यावेळेला एंजल तुम्हाला अधिकाधिक लवकर मदत करतात. त्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड मेडिटेशन करतो. त्यानंतर तुम्हाला एंजल कनेक्शनचा एक सिम्बल शिकवला जातो. त्यानंतर आपण 15 जे आर्क एंजल्स आहेत त्यांची माहिती आणि ते काय काम करतात, त्यांचा ओरा कुठला असतो, त्यांच्यासाठी क्रिस्टल कुठला वापरला जातो हे सगळं शिकतो. त्यानंतर आपण एंजल सोबत कॉर्ड जॉईनिंग शिकतो, म्हणजे एंजल सोबत कॉर्ड जॉईनिंग करून आपण कशा प्रकारे त्यांची मदत घेऊ शकतो याचं गायडेड मेडिटेशन सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही एंजल सायन्स अँड एंजल नंबर्स बद्दल शिकता. बरेचसे एंजल नंबर्स आपल्याला दिसत असतात, जसं 1111 आहे, 444 आहे, 555 आहे, 666 आहे, हे सगळं आपल्याला दिसत असतं. एंजलशी आपलं 2 वे कम्युनिकेशन असतं. एंजल्स आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नंबर्स आणि काही सायन्सच्या मार्फत आपल्याला देत असतात. मग त्या नंबर्स आणि सायन्सचा अर्थ काय असतो ते तुम्हाला इथे डिटेल आणि डीपली शिकवलं जातं. त्यानंतर आपण आपल्या गार्डियन एंजलशी इंट्रोडक्शन करतो. आपल्या दोनही गार्डियन एंजल सापडण्यासाठी आपण इथे गायडेड मेडिटेशन करतो. या मेडिटेशनद्वारे बऱ्याच स्टुडंटला फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्येच त्यांचा गार्डियन एंजल सापडतो, दोनही सापडतात. त्यानंतर दुसरं मेडिटेशन करतो आपण आपल्या गार्डियन एंजल कडून गायडन्स घेण्यासाठी किंवा एखादा त्याला प्रश्न विचारण्यासाठी. त्याचं सुद्धा गायडेड मेडिटेशन इथे प्रोव्हाइड केले. त्यानंतर आपण ट्रिपल लेअर प्रोटेक्शन कसं घ्यायचं एंजल सोबत, ज्या ट्रिपल लेअर मध्ये आपण इतके स्ट्रॉंगली प्रोटेक्ट होतो की आमचे काही स्टुडंटनी आम्हाला असा अनुभव सांगितलाय की आम्ही गाडीवरून पडलो पण आम्हाला असं जाणवलं की आम्हाला कुणीतरी उचलून खाली ठेवलं, आम्हाला थोडंसं सुद्धा खरचटलं नाही. असे सुद्धा अनुभव तुम्हाला या ट्रिपल लेअर प्रोटेक्शन मधून येतात. त्यानंतर पुढचं जे आहे ते 7 चक्रा, तुमचे जे 7 चक्राज आहेत त्याचं एंजल सोबत हिलिंग कसं करायचं याचं तुम्ही गायडेड मेडिटेशन इथे करता. त्यानंतर आपण अनेक मार्ग जे एंजल कम्युनिकेशन साठी आहेत ते सर्व इथे शिकतो. जसं की आपण प्रेयर्स कशा करायच्या, आपण अफर्मेशन कशा करायच्या, स्ट्रॉंग बिलीव्स द्वारे आपण एंजल्सच्या कसं अधिकाधिक जवळ जाऊ शकतो. त्यानंतर एंजल सोबत लेटर रायटिंग, क्रिस्टल प्रेयर्स, त्यानंतर कॅन्डल मेथड, रिपीटेटिव्ह थॉट्स द्वारे एंजल्स तुमच्याशी कशा प्रकारे कम्युनिकेट करतात. त्यानंतर ड्रीम मेथड म्हणजे स्वप्नामध्ये एंजल्स तुम्ही गायडन्स कशी घेऊ शकता. त्यानंतर एंजल जर्नल कसं तयार करायचं, ते कसं लिहायचं, ते कसं आणि कधी वाचायचं. त्यानंतर तुम्ही एंजल ग्रीड बॉक्स शिकता.
एंजल ग्रीन बॉक्स कसा तयार करायचा, तो कुठे ठेवायचा आणि त्याचं हिलिंग कसं करायचं, त्या बॉक्सचा आपल्या इच्छापूर्तीसाठी वापर कसा करायचा, हे सगळं तुम्ही डिटेल शिकता. त्यानंतर तुम्ही शिकता की एंजलचं अल्टर कसं मांडायचं, एंजलचं अल्टर मांडण्यासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत, एंजल अल्टर कुठे मांडायचं, त्यामध्ये प्रेयर्स कशा करायच्या, कुठल्या कुठल्या गोष्टी ठेवायच्या, हे सगळं तुम्ही तिथे शिकता. त्यानंतर तुम्ही एंजल कार्ड शिकता, जे आपण नंबर कार्ड्स मी स्वतः डिझाईन केलेले आहेत ते सर्वात पहिले शिकता. त्याची प्रॅक्टिस, ते कसे वापरायचे, त्याचे स्प्रेड आपण इथे शिकवतो. त्यानंतर आपण ऑटोमॅटिक रायटिंग मेथड शिकवतो. ऑटोमॅटिक रायटिंगच्या मेथडद्वारे तुम्ही फक्त एका कागदावर पेन टेकवता आणि एंजल तुमच्या हाताने लिहून घेतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर तुम्ही सायकोमेट्रिक मेथड शिकता. एखाद्या व्यक्तीची एखादी मेटलची वस्तू हातामध्ये होल्ड करून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही पेंडुलम डाउजिंग शिकता. पेंडुलम जो असतो, लोलक जो असतो, त्याच्या मदतीने एंजल्स इन्व्होक करून तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे मिळवू शकता, हे तुम्ही तिथे शिकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे की एंजल कम्युनिकेशन मध्ये जे बॅरियर्स येतात त्यांना कसं हटवायचं, कोणते कोणते बॅरियर्स येतात आणि डिव्हाइन गायडन्स कशी प्राप्त करायची. पुढचा जो आहे तो आहे स्पिरिट ॲनिमल्स, स्पिरिट गाईड्स आणि असेंडेड मास्टर्स. हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये शिकता. त्याचं स्पिरिट ॲनिमल्स आणि असेंडेड मास्टर्सचं सुंदर गायडेड मेडिटेशन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले गेलेले आहे, ते सुद्धा तुम्ही इथे करता. त्यानंतर हे सगळं तुम्ही बेसिकच्या कोर्समध्ये शिकता. ऍडव्हान्सच्या कोर्समध्ये तुम्ही अधिक पॉवरफुल गोष्टी शिकता. पॉवरफुल गोष्टी कोणत्या आहेत तर तुम्ही शिकता 88 एंजेलिक झिबूस सिम्बल्स. हे सिम्बल्सचे वापर काय आहेत, हे सिम्बल तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता, तुम्ही हे कशा प्रकारे मेडिटेट करू शकता, कुठल्या सिम्बल सोबत तुम्ही कुठली अफर्मेशन करू शकता जेणेकरून त्याचा बेस्ट रिझल्ट येतो. मिराक्युलस इफेक्टसाठी हे सिम्बल कसे वापरायचे हे तुम्ही शिकता. त्यानंतर या सिम्बल्स सोबत 10 प्रकारच्या हिलिंग कशा करायच्या एंजल्सला इन्व्होक करून ते तुम्ही शिकता. पुढचं जे आहे ते आहे कॉर्ड रिलीजिंग. कॉर्ड रिलीजिंग आणि कॉर्ड कटिंग. ज्या वेळेला आपले जे पूर्वज आहेत किंवा आपल्या आयुष्यातून जर काही व्यक्ती पास आउट झाल्या, निघून गेल्या, त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर तुमच्या ज्या कॉर्ड्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट राहतात आणि तुम्हाला जेनेटिक आजार होतात किंवा तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करता. हे रिलीज करण्यासाठी आपण इथे रिलीजिंग एंजल सोबत रिलीजिंग मेडिटेशन करतो, कॉर्ड रिलीज करतो. त्यानंतर काही गोष्टींसोबत, वाईट सवयींसोबत किंवा व्यक्तींसोबत आपण कॉर्ड कटिंग सुद्धा करतो. त्या कॉर्ड कटिंग आणि कॉर्ड रिलीजिंग शिकता तुम्ही ऍडव्हान्सच्या सिलेबसमध्ये. त्यानंतर तुम्ही टॅरो कार्डवरती 30 प्रकारच्या हिलिंग कशा लावायच्या हे शिकता, ज्या हिलिंग अतिशय पॉवरफुल असतात, ज्या 21 दिवसांच्या 51 दिवसाच्या असतात. परंतु आतापर्यंतचा माझा अनुभव आहे गेल्या 3 वर्षामधला की ही हिलिंग लावायला सुरुवात केल्यावर पहिल्या 8च दिवसात तुम्हाला रिझल्ट येतो. पुढच्या हिलिंग कम्प्लिशन साठी आपण लावतो, परंतु पहिल्या 8 दिवसातच रिझल्ट येऊन जातो. बरेच जणांना असे अनुभव आहेत की एकदा किंवा दोनदाच हिलिंग लावल्यावरती त्यांना रिझल्ट आलाय. इतके पॉवरफुल ह्या टॅरो कार्ड आणि एंजल सोबतच्या हिलिंग असतात. तर ह्या हिलिंग आपण इथे 30 प्रकारच्या शिकणार आहोत, ज्या पूर्ण लाईफ मध्ये आपल्याला हेल्प करतात प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी. त्याच प्रकारे पुढचं जे आहे ते म्हणजे एंजल ओरॅकल कार्ड्स. एंजल ओरॅकल कार्ड्स जे आहेत ती कशी त्यातील 44 एंजल आपण समजून घेतो आणि हे सगळे एंजल्सची कार्ड आपण रीड करतो. ते एंजेलिक गायडन्स या कार्डद्वारे कशी घ्यायची हे आपण शिकतो. यासोबत आपण एंजल आन्सर कार्ड पण रीडिंग शिकवतो. तर 2 प्रकारचे एंजल कार्ड तुम्ही याच्यामध्ये रीड करायला शिकता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःला आणि इतरांना सुद्धा गायडन्स देऊ शकता. हा बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स झाल्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या घरातील सर्व फॅमिली मेंबर्सचं तुम्ही चांगल्या प्रकारे हिलिंग करू शकता. यासोबत आपण बाहेरचे जे क्लायंट्स आहेत त्यांना सुद्धा हिलिंग देणे किंवा टॅरो कार्डवर हिलिंग लावणे, त्यांना सिम्बल्स देणे, या गोष्टी शिकू शकता, करू शकता. तर अशा प्रकारे या कोर्सची एंजल्सची पूर्ण माहिती तुम्हाला मी दिली, सिलेबसची माहिती दिली, फीज बद्दल सुद्धा सांगितलं. आता इथून पुढचे काही व्हिडिओ तुम्ही
टेस्टिमोनियल्स तुम्ही ऐकणार आहात की ज्यांनी हा कोर्स आमच्याकडे केलेला आहे त्यांचं म्हणणं काय. तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, तुम्हाला व्हिडिओ मिळाला याचा अर्थ एंजल्स तुम्हाला कनेक्ट होऊ पाहतायत. तुम्हाला काही एंजलिक नंबर्स दिसत आहेत, 111, 222, 555, 888, 444. तर एंजल्स तुम्हाला कनेक्ट होऊ पाहतायत आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला गायडन्स देण्याचा प्रयत्न करतात. तर या कोर्ससाठी एनरोल करा आणि एंजलशी कनेक्ट व्हा. आपलं लाईफ एका गायडन्स मध्ये पुढे न्या आणि गुड क्वालिटी ऑफ लाईफ, बेटर लाईफ जगा आणि स्वतःमध्ये फील करा ते ट्रान्सफॉर्मेशन जे लक्षणीय असतील, इतके बघण्यासारखे असतील की तुमचा ऑरा इतका एनहान्स होईल, तुमचं लाईफ इतकं बदलून जाईल, ट्रान्सफॉर्म होईल, ज्यामुळे लोक सुद्धा तुम्हाला विचारतील की तुझ्या लाईफमध्ये काय वेगळं झालंय म्हणून. इतके लक्षणीय दिसणारे बदल तुमच्या लाईफमध्ये होतील. आमच्यासोबत झालेले तुमच्या लाईफमध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आजच या कोर्ससाठी एनरोल करा.